नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या बऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जवळपास फॉर्म भरल्यापासून हप्ता मिळत नाही किंवा मग त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी किंवा त्याच्याही अगोदरपासून हप्ते मिळत नाहीत. ज्या महिलांनी केवायसी केलेली आहे तरी हप्ता मिळत नाही. आता ज्या महिलांनी केवायसी केलेली आहे त्यांना जर हप्ता मिळत नसेल तर तुमचा फॉर्म अपात्र झालाय का चेक करायचा आहे. तुम्ही कुठल्या कारणास्तव तुमचा फॉर्म अपात्र आहे, तुम्ही योजनेच्या निकषामध्ये बसता का ते चेक करून घ्या. जर तुम्ही योजनेच्या निकषामध्ये बसलात तर तुम्हाला हप्ता मिळेल. जर नाही बसलात, तुमचा फॉर्म अपात्र झाला असेल तर तुमचा फॉर्म कधीच पात्र होणार नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा सांगते. ITR संदर्भामध्ये जर तुमचा विषय असेल आणि त्या कारणास्तव तुमचा फॉर्म अपात्र असेल तर तुम्ही नक्कीच तो ITR संदर्भातला जो मी व्हिडिओ शेअर केलाय तो नक्की बघा. त्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं दिलेली आहेत. ज्यांनी ITR भरला आणि फॉर्म अपात्र झाला त्यांचा लाभ परत चालू होईल न होईल या सगळ्या विषयावर मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. आलं का लक्षात? आता पुढे जाऊया. आता पुढचा विषय काय आहे बघा. आमच्या बऱ्याच महिलांनी केवायसी केलेली आहे, त्या पात्र पण आहेत पण तरी त्यांना हप्ता मिळत नाही. आता ह्याचे कारण काय आहेत ते जाणून घेऊ. तर ह्याचे कारण काय माहितीये आहे की ह्याच्यामध्ये तुमच्या अकाउंटची डीबीटी जी आहे ती ऍक्टिव्ह आहे का ती एकदा चेक करून घ्या. जर डीबीटी इनऍक्टिव्ह झाली असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. जून महिन्यामध्ये बऱ्याच महिलांचं असं झालंय आणि आपली डीबीटी जरी अगोदर ऍक्टिव्ह असेल तर अचानक नंतर तुमची डीबीटी इनऍक्टिव्ह होऊ शकते. ती एक तांत्रिक प्रक्रिया आहे. काही वेळेस आपली डीबीटी जी आहे ना ती अचानकच इनऍक्टिव्ह होते. त्यामुळं एकदा बँकेत जाऊन तुम्हाला चेक करता येत असेल तर तुम्ही फोनवरही करू शकता, पण नसेल येत तर बँकेत जाऊन तुमच्या अकाउंटची डीबीटी लिंक आहे का आणि ऍक्टिव्ह आहे का ते चेक करून घ्या. ऍक्टिव्ह नसेल ऍक्टिव्ह करून घ्या, हप्ता मिळेल. आलं लक्षात? दुसरा मुद्दा, अचानक तुम्ही तुमचं अकाउंट चेंज केलं असेल, एक अकाउंट बंद करून जर दुसऱ्याच अकाउंटची डीबीटी लिंक केली असेल किंवा एक अकाउंट बंद करून दुसरंच अकाउंट डीबीटीशी लिंक केलं असेल तर अशा परिस्थितीत सुद्धा कधी कधी वेळ लागतो. आपलं अकाउंट डीबीटीशी सरकारच्या डीबीटीशी आपलं अकाउंट लिंक व्हायला वेळ लागत असतो. कधी कधी ते लिंक पण होत नाही. त्यामुळे मी सांगितलं होतं की जास्त करून कोणी अकाउंट आता चेंज करत बसू नका. बरोबर? तुम्ही असं काही केलंय का ते पण एकदा चेक करून घ्या. जर अकाउंट चेंज केलं असेल मग त्याला वेळ लागेल तुमचं अकाउंट सरकारच्या डीबीटीशी लिंक व्हायला. आलं का लक्षात? जेव्हा ते लिंक होईल तुम्हाला हप्ता मिळेल. हा दुसरा मुद्दा. आता ह्याच्यामध्ये पुढे जाऊ. जेव्हा आपण केवायसी केली किंवा जेव्हा आपण फॉर्म भरले, बरोबर, त्यावेळेस काय झालं, बऱ्याच महिलांनी पटापटा डॉक्युमेंट सबमिट केले. मग कुठे जर ब्लर झालं, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम झाला, व्यवस्थित क्लिअर दिसत नाहीये, बरोबर, कुठेतरी एकदम आधार कार्डवरचं नावच वेगळं आहे, आधार कार्ड नंबर चुकला आहे, असं काहीतरी चुका झालेल्या आहेत आपल्याकडून जेव्हा आपण केवायसी केली किंवा मग आपण जेव्हा फॉर्म भरला. या दोन्हीमध्ये प्रॉब्लेम आहे. केवायसी केली तिथं पण प्रॉब्लेम झालेला आहे आणि फॉर्म भरल्यावर पण प्रॉब्लेम झालाय. त्याच्याही मुळे बऱ्याच महिलांचा लाभ जो आहे तो आता तात्पुरता थांबवलाय, बंद केला नाही. त्यांचे फॉर्म पात्र दिसतायत चेक केल्यावर, पण त्यांच्या फॉर्म मध्ये तिथे दाखवत आहे की या कारणामुळे तुमचा लाभ आता सध्या तात्पुरता बंद आहे. म्हणजे काय, हे कागदपत्र दिसत नाही, ते कागदपत्र दिसत नाही, आधार कार्ड दिसत नाही किंवा जे काही तुम्ही कागदपत्र दिले असतील ते तिथे त्यांना ते व्यवस्थित क्लिअर दिसत नाही. बऱ्याच महिलांनी केवायसी मध्ये पण हाच प्रॉब्लेम केलाय. कोणाचंही आधार कार्ड देऊन केवायसी केलेली आहे, त्यामुळेही तात्पुरता त्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे. त्यामुळे ते पण एकदा चेक करून घ्या की तुम्ही केवायसी करते वेळेस काय गडबड केलेली आहे. बरोबर? तर हे सगळे सविस्तर मुद्दे होते तुम्हाला हप्ता न मिळण्याचे. आता तुम्ही मला कमेंट करा ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठलं कारण आहे ज्याच्यामुळे तुम्हाला हप्ता आता मिळत नाही. बाकी तर तुम्हाला सगळी माहिती देतच आहे. ITR संदर्भात मी व्हिडिओ शेअर केला ते बघा. बाकी सगळ्याच विषयावर तुम्हाला मी एक व्हिडिओ शेअर केलाय. महत्वाचे व्हिडिओ आहे. आपली सगळीच माहिती महत्वाची असते. फक्त याच योजनेची नाही, कुठलीही माहिती सरकारकडून आली ना, राज्य सरकार आणि केंद्र सरकार, तर मी लगेच तुम्हाला देत असते. कारण ती तुमच्यासाठी असते, तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आहे माझं ती माहिती. बरोबर ना? तर त्यामुळे चेक करून घ्या हे सगळं. फॉर्मचं स्टेटस पण चेक करा आणि मला जरूर कमेंट करा की तुम्हाला कशामुळे हप्ता येत नाही. मग तुमच्या त्या विषयावर मी व्हिडिओ शेअर करते. आलं लक्षात? फक्त व्हिडिओ बघून सोडत नका जाऊ. तुमच्याच कमेंटवर आपल्या उत्तरांचा व्हिडिओ असतो. अशीच खात्रीशीर माहिती पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि योजनेच्या आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. का करा? कारण ह्याला एकही रुपया लागत नाही. ही सगळी माहिती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देत आहे, विनामूल्य. आणि अजून एक थांबा,
जर तुम्हाला जर असं वाटत असेल की पेंडिंग हप्ते मिळतील का, बघा आता आपल्याला पेंडिंग हप्ते मिळत नाहीत. आता आपल्याला कोणालाही पेंडिंग हप्ते मिळत नाहीत. तुम्हाला परत तुमच्या कमेंटवर उत्तरांचा व्हिडिओ जरूर शेअर करते. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.